राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी झाल्यानं एकीकडे राज्य सरकार शाळा बंद करण्यासाठीचा निर्णय घेत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी या जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात। मी सध्या बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये आहे। ही जिल्हा परिषद शाळा वडगाव कळसंबर या ठिकाणची आणि जवळपास या ठिकाणी 100 इतकी पटसंख्या 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आहेत आणि या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते विशेषतः ऊसतोड मजुरांचे मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्यांचा जो शिक्षणाचा खर्च आहे तो या ठिकाणी सरपंचांनी पूर्णपणे उचललेला आहे आणि त्यांना एक प्रकारे शैक्षणिक दत्तक घेतलंय। माझ्यासोबत सरपंच आहेत, काय सांगाल तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलताय, काय नेमका उद्देश आणि कशाच्या निमित्ताने करताय? एकतर पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी किंवा शैक्षणिक गुणवत्तेच्या काहीतरी कारणामुळे नामशेष होत चाललेल्या आहेत किंवा त्या बंद पडत चाललेल्या आहेत। अनेक हजारो शाळा आपल्या राज्यातील बंद पडलेल्या आहेत, परंतु माझे चुलते स्वर्गीय मुरलीधर विठ्ठलरावजी मोरे हे एक आमच्या परिसरातील उच्च शिक्षक होते। ते डेप्युटी कमिशनर सेल टॅक्स ऑफ इन्कम टॅक्सला होते आणि त्यांचे मागच्या वर्षी निधन झालं आणि त्यांना समाजकार्याची सुरुवातीपासून आवड होती आणि त्यांचं शिक्षणही ह्याच जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे। म्हणून मी एक त्यांच्या आठवणीमध्ये आणि जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळेतील आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा एक गुणवत्ता वाढली पाहिजे। आता जिल्हा परिषद शाळा म्हणलं तर माझ्या गावचा हा एक पाया आहे, बेसिक पाया आहे। जर विद्यार्थी ह्या शाळेतला आमचा परिपक्व झाला तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढची पिढी आमची परिपक्व होणार आहे। ह्या उद्देशानं मी असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेतील 1ली ते 7वी या पूर्ण वर्गामध्ये फक्त 1 वर्षासाठी नाही तर संपूर्ण जोपर्यंत या जिल्हा परिषद शाळा माझी चालू आहे तोपर्यंत मी कायमस्वरूपी हे जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या दत्तक घेतलेले आहेत। त्यामध्ये आम्ही आता यावर्षी असं सुरुवात केलेली आहे की त्याच्यात सर्व वयाजीला 1 रेगी 2 रेगी 4 रेगी बॉक्स वगैरे आणि जे साहित्य आपल्याला शासनामार्फत पुस्तकं मिळतात आणि जे उर्वरित जे सेमीचे काही पुस्तकं वगैरे आहेत ते पण आपण संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत देणार आहेत। आणि मी सरांना असं सांगितलेलं आहे की सर वर्षभर एक वेळेस आपण वाटप करून थांबणार नाहीत, तर सरांना मी हे सांगितलेलं आहे की जर येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या वह्या पुस्तकं जर संपली किंवा फाटली किंवा वह्या संपल्या तर त्यानंतर सरांनी मला सांगायचंय की आपल्याला अजून वर्षभरासाठी एवढं साहित्य लागणार आहे, ते साहित्य मी कायमस्वरूपीचं पुरवणार आहे। नक्कीच माझ्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, काय सांगाल सर किती पटसंख्या आहे आणि विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती कशी आहे आणि या निर्णयामुळे काय फायदा होईल त्यांना? सध्या आपल्या शाळेचा पट 84 आहे आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषद संख्या कमी होत आहे। या अनुषंगानं गावचे सरपंच ॲडव्होकेट गणेशजी मोरे यांना मानस बोलून दाखवला की जी संख्या आपली इंग्लिश स्कूलला वगैरे जाते ते रोखण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं माझा मानस आहे की पूर्ण विद्यार्थ्यांना शासन पाठ्यपुस्तके पुरवतं तर आपण त्यांना लेखन साहित्य पुरवू, या दृष्टीनं त्यांना लेखन साहित्य वितरित केलेलं आहे आणि याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होईल। जी मुलं इंग्लिश स्कूलला जातात ती मुलं इथेच रोखल्या जातील, त्यांचा शिक्षणाची त्यांना गोडी वगैरे लागेल आणि इथून पुढे जिल्हा परिषदेची शाळा आपल्या शाळेचा पट हा वाढत राहील। नक्कीच माझ्यासोबत आणखी शिक्षक आहेत, काय सांगाल सर या शाळेमध्ये सर्व जे विद्यार्थी आहेत ते ऊसतोड कामगारांचे आहेत, हा परिसर ऊसतोड कामगारांचा आहे, हा जो निर्णय या निर्णयामुळे काय फायदा होईल तुम्हाला काय? आता या शाळेमध्ये मी जवळपास 10 वर्ष झाले इथंच कार्यरत आहे आणि सर्व मुलं ऊसतोड कामगाराची आहे आणि बरेच मुलं स्थलांतर होत होती, पण बऱ्याच आता मागच्या 5 वर्षापासून आम्ही ते स्थलांतर रोखलेलं आहे। सध्या विद्यार्थ्यांची प्रगतीसुद्धा चांगली आहे आणि आज जर तुम्ही पाहिलं वर्गामध्ये तर इंग्लिश स्कूलचे पहिला बरेच प्रवेश आलेत आणि शासनाने जे CBSE पॅटर्न सुरू केला आहे त्याचा सुद्धा प्रभाव चांगला झाला आहे। पण सध्या काय झालं आहे, पटसंख्या कमी याचा भाऊ झाला आहे। हा भाऊ न होता की एक्झॅक्ट विद्यार्थीच कमीच, त्याच्यामुळे ही पटसंख्या आपल्याला कमी दिसते आणि असं काही नाही की जिल्हा परिषदेची संख्या कमी व्हायला लागली। आता पाहिलं तर जर तुम्ही वर्गात बसला बघितलं तर 1लीच्या जवळपास 4-5 इंग्लिश स्कूलचे प्रवेश आपल्याकडे आहेत, परत 2रीच्या वर्गात प्रवेश आहेत आणि एकंदरीत भौतिक परिसर सुद्धा आता सुधारायला लागलाय। नक्कीच या ठिकाणी आजच्या या निर्णयामुळे या ठिकाणचा जो परिसर आहे आणि ज्या ऊसतोड कामगारांची मुलं स्थलांतरित होत असते किंवा शाळेमध्ये शिक्षणासाठी जो आर्थिक खर्च त्यांना उचलावा लागत होता, ज्याची अडचण निर्माण होत होती आणि वेळेवर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळत नव्हतं, ते आता सरपंचांच्या माध्यमातून या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मिळेल आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी काही महत्त्वाच्या वस्तू लागतात किंवा शैक्षणिक साहित्य लागतं ते मिळेल आणि यामुळेच जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढण्यासाठी देखील मदत होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.